नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप मोठं रहस्य आता उघडीस येणार आहे सावली आणि सारंगसमोर. आणि इकडे मात्र आता राजकुमारने मोनिकाच आपल्याशी डबल गेम करत आहे. हा तिचा गेम ओळखत मात्र खूप मोठा डाव रचलेला आहे. पण या डावाच्या सापड्यात आता स्वतःच राजकुमार अडकणार आहे. आता खरंच या डावातून हा नेमका राजकुमारने कोणचा डाव आता टाकलेला आहे, खरंच आता मोनिकाचं सत्य राजकुमारपर्यंत कसं पोचलेलं आहे, खरंच आता राजकुमार खंड्यापर्यंत कसा पोचला आणि हे दोन रहस्य कोणते मालिकेमध्ये लवकरच आता त्या दोन रहस्यांचा कोणत्या रहस्यांचा पर्दाफाश होणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असा तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. इकडे मात्र आता अबीर आणि तिकडे अबीरला सावली आणि इकडे ओवीला मात्र सारंग स्कूलमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता अबीर आणि ओवी एका स्कूलमध्ये ॲडमिशन झाल्या कारणानं आता खूप आनंदित असतात. त्यावर आता इकडे लगेच अबीर बोलते की सुपर हिरो, हे बघ तू तर माझ्या मनासारखंच केलं आहे बघ, तू इथं ओवीची ॲडमिशन करून अगदी माझ्या मनासारखं केलं. त्यावर सुपर हिरो बोलते की हो, आता ओवी आणि अबीर कधीच वेगळे होऊ शकणार नाही. त्यावर आता अबीर आता ओवी खूप खुश होत क्लासमध्ये जातात आणि त्या क्लासरूमच्या बाहेर सावली सारंगच्या मागे येते. आता सारंग गाडीत बसणार तोवर इकडे मात्र आता सावली बोलते की थँक्यू सारंग. त्यावर आता सारंग बोलतो की कशासाठी थँक्यू बोलते सावली. त्यावर आता सावली बोलते की तुम्ही आमच्यासाठी जेलमध्ये गेले त्याच्यासाठी मी थँक्यू बोलते. त्यावर इकडे आता लगेच सारंग बोलतो की मी ते अबीरसाठी आणि ओवीसाठी केलेलं आहे, बाकी काहीही नाही आहे. त्यावर आता असं बोलल्यावरती सारंगला बोलते की तुम्ही कुठे चाललेलं आहे का, मला तुम्ही माझ्या घरी सोडसाल का, कारण इकडे मात्र आता बाबाला आणि व्यंकटेशजीला काही काम आहे महत्त्वाचं, म्हणून ते दोघे सोबतच चाललेले आहेत. त्यावर आता तुम्ही मला तुमची काही अडचण नसेल तर घरी सोडता का. त्यावर इकडे सारंग बोलते की ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, चल बस. तर सावली आता लगेच सारंगच्या गाडीमध्ये बसते. तर मोनिका मात्र आता शोधत लगेच तिकडे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये शोधत इकडे खंड्याला शोधत जाते. त्यावर इकडे राजकुमारला कुणीतरी सांगितलेलं असतं की मोनिका आता खंड्या हा मोनिकाच्या पार्टीत गेलेला आहे आणि हे काहीतरी नवीन डाव खेळत आहे. म्हणून जाणून बुजून आता राजकुमार खोटी बातमी आता इकडे मात्र सर्व काही खंड्याविषयी जाणून बुजून एक छोटासा प्लॅन करत मोनिकाला सांगते. आता मोनिकाच्या मागे आता लगेच राजकुमार जाते आणि आता कारण राजकुमारला आता प्रूफ करायचं असतं की मोनिकासुद्धा त्याच्या विरोधात गेलेली आहे आणि काहीतरी मास्टर प्लॅन करत आहे. त्यामुळे आता राजकुमारने जसं ठरवलेलं असतं त्याप्रमाणेच आता त्यांचा प्लॅन होत असते. त्यावर आता इकडे मोनिका लगेच खंड्याला घेते आणि त्या हॉस्पिटलमधून उचलून दुसरीकडे शिफ्ट करते. आता मोनिकावरती वॉच ठेवून असते तो म्हणजे राजकुमार. आता राजकुमार बोलते की ठीक आहे मोनिका, तू माझ्यापासून काही ना काही लपवत आहे हे तर मला माहिती आहे, पण तुझा नेमका काय प्लॅन आहे तोपर्यंत मी तुझ्या समोर येणार नाही. त्यावर असं बोलत आता राजकुमार नक्की खंड्या आणि मोनिका काय करत आहे याच्याकडे लक्ष देत असते. त्यावर आता मोनिका दुसऱ्या माणसाला बोलते की हे बघ, हा खंड्या कधीही शुद्धीवर आला ना त्या वेळेत तू मला सांग आणि कॉल करून इथं बोलाव. त्यावर आता इकडे लगेच तो दुसरा माणूस आता तिथून थोड्या वेळासाठी बाहेर जाते आणि राजकुमार खंड्या असा आवाज देते, पण आता राजकुमारला नेमकी त्यावेळेस शुद्ध आलेली असते. तेवढ्यातच आता इकडे राजकुमारला कॉल येते. आता राजकुमार कॉलवरती दुसऱ्या गुंडासोबत बोलते आणि बोलते की हे बघ, मी तुला ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवरती ये आणि या खंड्याला इथून घेऊन जा आणि कायमचं नाहीसं कर, कारण हा माझ्या विरोधात जाऊन मोनिकासोबत याने काहीतरी प्लॅन केलेला आहे. आता असं सर्व काही ऐकते तो म्हणजे खंड्या. आता खंड्याच्या लक्षात आलेलं असतं की राजकुमारने आपल्या विरोधात खूप मोठा प्लॅन करत आपली सुपारी दुसऱ्या गुंडाला दिलेली आहे. म्हणून आता खंड्या राजकुमारची नजर चुकवत त्या ठिकाणाहून आता शुद्धीवर येत लगेच धावत बाहेर जाते. तर आता राजकुमारसुद्धा त्याचा पाठलाग करत असते. तेवढ्यातच आता त्या रस्त्यावरून जात असते ते म्हणजे सारंग आणि सावली. आता सावलीचं लक्ष त्या गुंडाकडे जाते आणि ती सारंगला बोलते की हे बघ सारंग, तू त्या दिवशी जो कॅम्पमध्ये गुंडा आला होता ना, त्या गुंडाच्या मागं राजकुमार दादा काय करतात.
त्यावर आता इकडे सारंग लगेच बघते तर खरंच खंड्याच्या मागं आता राजकुमार त्याला लागताना दिसते. त्यावर आता इकडे खंड्यासमोर धावतो तर राजकुमार त्याच्या मागे पाठलाग करतो. त्यावर आता स्वतःचा जीव वाचवत आता खंड्या राजकुमारच्या पुढे पुढे धावत असतो. त्यावर आता लगेच इकडे सारंग आणि सावलीसुद्धा गाडीनेच आता त्या दोघांचा पाठलाग करतात. त्यावर आता इकडे लगेच राजकुमार रंगे हात पकडते तो म्हणजे खंड्याला, आणि खंड्याला लगेच 2 कानाखाली लावत विचारते की बोल, तू सावलीला मारलेलं आहेस की नाही, आणि काय असं रहस्य आहे की मोनिका तुझ्या पाठीमागे लागलेली आहे? काय असं रहस्य तू माझ्यापासून लपून ठेवलं? मी तुला सांगितलं होतं ना की सावलीला आणि तिच्या मुलाला या जगातून नाहीसं करायचं. तू केलं का नाही मला सांग. आता लगेच खंड्या काही बोलणार तेवढ्यातच तिथं सारंग येतो आणि लगेच सारंग आता राजकुमारचा हात पकडतो आणि बोलतो की दादा, तू याला कसं ओळखतो? आता असा पहिला प्रश्न मात्र विचारल्यावरती इकडे सारंग खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याच्या बाजूलाच तिथं सावलीसुद्धा उभी असते. आता सारंगने असा प्रश्न विचारल्यावर इकडे मात्र लगेच खंड्या बोलते की हे बघा, मी तुम्हाला सर्व काही जे काही घडलेलं 8 वर्षापूर्वी तुमच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते सर्व काही सविस्तर सांगतो. बस मला या राजकुमारपासून तुम्ही जिवंत वाचवा. त्यावर आता लगेच इकडे राजकुमारला बाजूला रागाने आता इकडे मात्र सारंग ढकलतो आणि बोलतो की बोल खंड्या, काय बोलायचं आहे तुला, आणि राजकुमार दादा तुला कसा ओळखतो? त्यावर आता खंड्या लगेच राजकुमारच्या विरोधात जात, कारण आता त्याला माहिती असतं की राजकुमार आपल्याला तसंही जिवंत सोडणार नाही आणि असंही जिवंत सोडणार नाही. त्याच्यापेक्षा सारंगच्या साथीने आपण कुठं ना कुठं जीव वाचवू शकतो. त्यावर आता सारंगला तो बोलतो की ठीक आहे, मी असं काही रहस्य तुमच्या समोर सांगणार आहे, पण त्या अगोदर मला वचन द्या, तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगा की तुम्ही माझ्या जीवाचं रक्षण करणार. त्यावर आता इकडे सारंग बोलतो की ठीक आहे, मी तुझ्या जीवाला काही होऊ देणार नाही, मी तुझ्या केसाला सुद्धा धक्का हा राजकुमार लावणार नाही, याचं मी तुला वचन देतो. आता सांग काय खरं आहे तर. त्यावर आता इकडे लगेच खंड्या स्वतःचं तोंड उघडायला सुरुवात करतो आणि बोलतो की या माणसानेच तुमचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. 8 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही नवरा बायको वेगळे झालेल्या होता, तेव्हा तुमच्या 2 मुलांना मला मारण्याची सुपारी आणि या सावली मॅडमला मारण्याची सुपारी मला राजकुमारनेच दिलेली होती. तेव्हा राजकुमार बोलतो की हे बघ, गप्प बस, काहीही बोलू नको. त्यावर आता खंड्या बोलतो की मी काहीही बोलत नाही, माझ्याकडे प्रूफसुद्धा आहेत. मी तुम्ही बोललेले कॉल रेकॉर्ड यांना दाखवू शकतो, पण माझा मोबाईल सध्या खराब झालेला आहे म्हणून दाखवू शकत नाही. त्यावर सारंग बोलतो की सांग. त्यावर आता इकडे सावलीसुद्धा शांत बसलेली असते. सावली आता रागातच आता खंड्यासमोर येते आणि खंड्याची कॉलर आता ओढतच बोलते की सांग, तू माझ्या मुलीला कुठं घेऊन गेला होता? आजपर्यंत सारंग मी हे सत्य लपून ठेवलं, पण आज मात्र याने 8 वर्षापूर्वी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलेलं आहे. याला विचारा की माझी मुलगी कुठं आहे सारंग. त्यावर आता इकडे लगेच खंड्या बोलतो की सरांकडे जी मुलगी आहे ना ओवी, तीच तुमची मुलगी आहे मॅडम, कारण ज्या दिवशी मी तुमची मुलीला चोरून घेऊन गेलेलो होतं, तिचे प्राण आता सारंगने वाचवत तिला तिच्यासोबत घेऊन गेले. त्या दिवशी जेव्हा कॅम्पमध्येच मला हे माहिती पडलं की सारंग सरांकडे जी मुलगी आहे ती तुमचीच आहे. हे सत्य मी 8 वर्षापासून लपून ठेवलं आणि हे सर्व काही करण्यासाठी मला भाग पाडलं ते म्हणजे राजकुमारने. आता लगेच इकडे सारंगला तर खूप आनंद झालेला असतं, कारण आता सावलीने स्वतः कबूल केलेलं असतं की अबीर आणि ओवी ही त्याचीच मुलगी आहे. आता इकडे मात्र सावलीसमोर खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश झालेला आहे की ओवीस ही तिची हरवलेली मुलगी आहे. तर आता स्वतः सावलीने खूप इमोशनल होऊन आता सारंगसमोर सत्य सांगितलेलं आहे की अबीरसुद्धा त्याचाच मुलगा आहे. आता लगेच सावली इकडे सारंगला मिठी मारते. आता पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आता सारंग खूप रागावलेला असतो. तर आता राजकुमारची कॉलर पकडत बोलते की तू असं का केलं? का माझा भाऊ असून तू असा माझा संसार उघड्यावर टाकला? त्यावर राजकुमार बोलते की फक्त आणि फक्त रूपम कंपनीसाठी, आता रूपम कॉस्मेटिकची कंपनी माझ्या नावावर व्हावी यासाठी, कारण तू पूर्ण अगोदर तुझ्या ताब्यात घेतलेलं होतं आणि मला
कवडीची सुद्धा व्हॅल्यू या घरात नव्हती, पण तुम्हा नवरा बायकोला वेगळं करून माझी व्हॅल्यू आईच्या नजरेत खूप वाढलेली आहे. यासाठी फक्त मी हे सर्व केलेलं आहे. त्यानंतर आता लगेच इकडे सारंग पोलिसांच्या ताब्यात, इकडे खंड्याला सुद्धा देते आणि तिकडे राजकुमारला सुद्धा देते. अशा प्रकारे आता हे दोघं विलन तर निघून गेलेले आहे, पण यामधून आता खूप 2 मोठ्या रहस्याचा पर्दाफाश होत पुन्हा सावली आणि सारंग एकत्रित आलेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये लवकर 2 खूप मोठ्या रहस्याचा पर्दाफाश होत आता सावली सारंग पुन्हा एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशी सावल्याची जणू सावली या मालिकेचे असेच अपडेट, तुम्हाला असेच ट्विस्ट आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.